तर काँग्रेस आणि वंचित यांची आघाडी झाल्याच्या नंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मात्र काहीशी सावध अशी प्रतिक्रिया दिलेली आहे। तर ज्यावेळेला ही पत्रकार परिषद सुरू होती त्यावेळेला वंचितच्या धैर्यवर्धन पुणकर यांनी ठाकरेंच्या शिवसेनेवरती टीका देखील केली होती। मान्य केलंय का? काँग्रेसने घोषणा केली हे बरोबर आहे, पण माननीय प्रकाश आंबेडकर यांनी ही युती मान्य केली आहे का? जर त्यांनी ती युती मनापासून स्वीकारली असेल तर प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेसच्या आघाडीचं आम्ही स्वागत करू। प्रकाश आंबेडकरांसारखी ताकद जर काँग्रेसला मिळत असेल तर नक्कीच आनंद आहे। आम्ही लोकसभेला प्रयत्न केला, विधानसभेला प्रयत्न केला, पण आम्हाला यश मिळू शकलं नाही। काँग्रेसबरोबर राहून मुंबई महाराष्ट्रात राहणार असेल, लढायला सगळे तयार असतील तर आम्ही या लढाईचं पण स्वागत करू। नाही, यांना मराठीचा पुळका आलेला आहे। हे जे मराठीचे मुद्दा उचलून धरतायत, मुंबईमध्ये एवढ्या मराठी शाळा 15,500 वर मराठी शाळा बंद पडल्या, या मराठी शाळा पाडून तिथे बिल्डरांच्या घशात घातल्या। इथे चाळीमध्ये राहणारा मराठी माणूस संपला, SRAच्या नावाखाली बिल्डरांच्या घशात त्यांनी सगळे प्रोजेक्ट टाकले। तेव्हा कुठे मराठी माणूस गेला होता? तेव्हा झोपा काढला होता का? यांना मराठी माणसाचं काही घेणदेण नाही। शिवसेना असेल, मनसे असेल, यांना फक्त स्वतःचे खिशे भरण्याचे कामं येतात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।